नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे IGR महाराष्ट्र भरती 2025 याबद्दल माहिती पाहणार आहे आणि याचा फॉर्म कसा भरावा या संदर्भात पूर्ण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। तो या ठिकाणी पाहणार आहे कसा फॉर्म भरावा। तसेच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र याच्यामध्ये 284 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। टोटल 284 जागा आहेत बघा। शिपाई गट ड पदाची ही भरती आहे। तसेच यासाठी 10वी पास हे तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी वयाची अट पाहून घ्या। या ठिकाणी अर्ज करण्याच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून म्हणजेच 22 एप्रिलपासून तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष तुमचं असलं पाहिजे। तसेच जर तुमची कास्ट मागासवर्गीय असेल तर त्यासाठी तुम्हाला 5 वर्षे सूट दिलेली आहे। तसेच याचे नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फी म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या। जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे। तसेच तुम्ही बाकीच्या कास्टमध्ये असाल, राखीव प्रवर्ग किंवा अनाथमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 900 रुपये ऑनलाईन फी लागणार आहे। तसेच या ठिकाणी महत्त्वाची तारीख या ठिकाणी पाहून घेऊ। याची ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही 10 मे 2025 राहणार आहे आणि याची जी एक्झाम आहे ती एक्झाम नंतर कळवण्यात येईल। तर आता याची एक्झाम कधी असेल, याचं हॉल तिकीट कधी येणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याची एक्झाम होणार त्याची डेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी आपण अपडेट करत असतो आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण आपण यासाठी इन्फॉर्मेशन वेळोवेळी अपडेट करत असतो। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका। चला तर या ठिकाणी आता तुम्हाला पुढची पोस्ट दाखवतो कोणत्या कास्टसाठी या ठिकाणी किती जागा आहेत। त्यासाठी आपण या PDF मध्ये येऊ। आपल्याकडे ही PDF आहे। या ठिकाणी मुद्रांक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जी भरती निघाली त्याची आपल्याकडे ही PDF आहे। याच्यामध्ये सर्व आपल्याला गोष्टी नमूद केलेल्या आहेत। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते। आणि जर तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याची PDF हे डाउनलोड करू शकता किंवा ही PDF पाहू शकता। तर या ठिकाणी पाहू शकता समांतर आरक्षणाखाली तक्ता दिलेला आहे। टोटल 284 जागा आहेत। कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते या ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे, पाहू शकता। या ठिकाणी कास्टची नावं आहेत SC ST VJA NTB NTC NTD, त्याच्यानंतर OBC SBC EWS SCBC आणि ओपन यासाठी ह्या सर्व जागा आहेत। कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी सांगितले आहे। आरक्षणाखाली कोणत्या किती जागा आहेत त्या समांतर आरक्षणासाठी, महिलांसाठी, माजी सैनिकसाठी, दिव्यांग म्हणजे डिसॅबिलिटीसाठी, त्यानंतर खेळाडूंसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अशालंकन, त्यानंतर अनाथसाठी यासाठी या ठिकाणी पूर्ण प्रॉपर या ठिकाणी तक्त्यात ही माहिती सांगितली आहे। कोणत्या कास्टला कोणत्या आरक्षणाखाली किती जागा आहेत हे प्रॉपर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। चला तर आपण पाहू या ठिकाणी फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तसंच या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता माहिती टाकून घ्यायची आहे। ज्या पद्धतीनं आपलं ओळखपत्र किंवा ID प्रूफ असतं म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्डवरती, त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्या डॉक्युमेंट्सवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं नाव टाका, या ठिकाणी आपलं सेम नाव कन्फर्ममध्ये टाका, या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव टाका, आयडेंटिटीवर जे नाव असेल ते टाका मधलं नाव, त्याच्यानंतर लास्टमध्ये आडनाव टाकून घ्यायचे या 2 ठिकाणी। ही सर्व माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक हे आपलं पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल। हे टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला बघा। या ठिकाणी परत आपल्याला या ठिकाणी आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे। सेम मोबाईल नंबर खाली पण टाकायचा आहे। जर तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्या। त्याच्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल IDमध्ये आपलं @ असतं, त्या @च्या आधीची सर्व माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर @ या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर आपलं डोमेन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे, @gmail.com जे असेल ते टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपलं फुल ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही माहिती टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे। हा कॅप्चा रकान्यात भरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह एंड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। हे जे बटन दिसत आहे या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी लक्ष द्या कोणत्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्ही हा रेफरन्स पाहू शकता। या पद्धतीने सर्व नाव टाका। या ठिकाणी फुल नेम आपले या ठिकाणी दिसेल। हे टाकून झाल्यानंतर या खाली आपल्याला मोबाईल नंबर वगैरे ते टाकून घ्यायचा आहे। आपण सर्व माहिती टाकून घेतली। त्याच्यानंतर आपण सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करू। त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करू।
ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला आपला ID पासवर्ड या ठिकाणी दिसून येतो. हा ID पासवर्ड आपल्याला आपल्या ईमेल ID आणि टेक्स्ट मेसेजला पण आलेला असतो. तरी पण तुम्ही हा एका ठिकाणी लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. त्याच्यानंतर ID पासवर्ड आल्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. आता फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा असला पाहिजे आणि सिग्नेचर ही ब्लॅक पेनने करायची आहे. या पद्धतीने आपले इन्स्ट्रक्शन आहेत. तसेच फोटो कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे या ठिकाणी मी तुम्हाला एक अपलोड करून दाखवतो. पहिल्यांदा चूज फाईलवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर मीडिया किंवा आपला फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फोटो हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला कोणता फोटो आहे तो या ठिकाणी पाहून घ्या. तर या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. फोटोची साईज ही 20 KB ते 50 KBमध्ये ही फोटोची साईज असली पाहिजे. आणि फोटो जर रिनेम हे त्याच्यामध्ये कोणता सिम्बॉल नको, कोणता स्पेस नको, कोणता डॉट नको, त्या पद्धतीने फोटोचं रिनेम करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सिग्नेचर पण करून घ्यायचे आहे. सिग्नेचर ही ब्लॅक पेन असली पाहिजे. सिग्नेचरमध्ये कॅपिटल लेटर असता कामा नयेत. तसंच सिग्नेचरचे नाव पण सेमच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतं डॉट नको, स्पेस नको, कोणता सिम्बॉल नको, कोणतं वर्ड असे या पद्धतीने कोणतं नको, फक्त प्लेन नाव असलं पाहिजे. आणि सिग्नेचरची साईज ही 10 KB ते 20 KBमध्ये असली पाहिजे. तसेच या ठिकाणी आपण सिग्नेचर अपलोड करून बघू. सिग्नेचर चूज फाईल बटनावर क्लिक करू. फाईल मॅनेजर किंवा गॅलरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर आपली कुठे आहे ते आपण चेक करायचं. सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी पाहू शकता सिग्नेचर आणि फोटो अपलोड झालेले आहेत. तर या ठिकाणी आता महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे बघा, कॅप्चर फोटो. आता हा कॅप्चर फोटो आता कसं करायचं कॅप्चर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हा फॉर्म लॅपटॉपमध्ये भरत असाल तर या ठिकाणी डायरेक्ट कॅप्चर फोटोवर क्लिक करून तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल आणि लॅपटॉपचा कॅमेरा ओपन होईल आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट सेल्फी क्लिक करू शकता. जर तुम्ही हा फॉर्म कम्प्युटरमध्ये भरत असाल किंवा मोबाईलमध्ये भरत असाल आणि तुमच्या मोबाईलला किंवा कम्प्युटरला हा कॅमेराचा ऑप्शन येत नाही, तर तशा वेळी काय करायचं, खाली दिलेला हा जो कोड आहे तो तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे. जर कोणाच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायला अवेलेबल नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये गुगल लेन्स नावाचा ऑप्शन असतो किंवा गुगलवरती जायचं, गुगल लेन्स ओपन करायचं, त्याच्यामधून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे. QR कोड स्कॅन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रोफाईल दिसेल आणि कॅप्चर फोटोचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला फोटो हा स्कॅन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी आता डायरेक्ट स्कॅन करून गुगल लेन्सद्वारे कसं स्कॅन करायचं या ठिकाणी दाखवतो. फोटो कसा कॅप्चर करायचा या ठिकाणी तुम्हाला मी या मोबाईलमधून दाखवतो. सर्वात पहिला आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी वरती यायचं आहे बघा, या ठिकाणी गुगल ऑप्शन आहे, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यात पाहू शकता, या ठिकाणी ही कोपऱ्यात आहे, या कोपऱ्यामध्ये पाहू शकता गुगल लेन्सचा हा ऑप्शन आहे. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हा जो ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलचा गुगल लेन्स ओपन होईल. तो या ठिकाणी कोड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा. या ठिकाणी लिंक ओपन झाली. या ठिकाणी ही लिंक ओपन होईल. तर या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपलं प्रोफाईल वगैरे ओपन होईल, आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्या ठिकाणी कॅप्चर फोटो या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेल्फीचं पॉईंट ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला सेल्फी काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी सेल्फी काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर खाली ओकेचं बटन दिसत आहे, ओके बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके बटनावर क्लिक केलं त्याच्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आता फोटो हे ॲड होईल. या ठिकाणी पाहू शकता फोटो हा ॲटोमॅटिक ॲड झालेला आहे. या पद्धतीने हा फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 2 डिक्लेरेशन आहेत. हे 2 डिक्लेरेशन आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे. आपण कोणत्या कास्टमधून येतो तर या ठिकाणी तुमची कास्ट कोणती आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली पण डबल कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबिलिटीमध्ये असाल तर येस करा किंवा या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने सर्व आता एक क्वेश्चन आहेत येस ऑर नोमध्ये, त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे.
तर या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे तुम्ही महिला आरक्षण फॉर्म भरणार आहे का, तर असेल महिला जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर जर तुम्ही कास्टमधून आहे तर कास्टमधून असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असाल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनलचं वगैरे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी येस करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे विचारेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणून घ्यायचं आहे. EWSमध्ये वगैरे त्या पद्धतीने तुमची कास्टनुसार तुम्ही येसवर नो करून घ्या. ज्या आरक्षण वगैरे तुम्हाला घ्यायचं त्याला येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारत आहे बघा तुम्ही अनाथाचा या ठिकाणी अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्हाला जे आरक्षण येतं त्या पद्धतीनं मी येसवर नो करून घ्यायचं आहे. महाराष्ट्राचं रहिवासी या ठिकाणी डोमासाईल ऑफ महाराष्ट्र येस करून घ्यायचं आहे सर्वांनी. त्याच्यानंतर सांगितलं आहे जर तुम्ही कर्नाटक महाराष्ट्र सीमा बाउंड्रीवर राहत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. या पद्धतीने विचारा तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड आहे तर येस करा आणि या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करा. तर या ठिकाणी आपला धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 आपल्या एक्झाम सेंटरचे रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्हाला जे रेफरन्स वगैरे जवळ पडतात ते या पद्धतीने तुम्ही देऊ शकता रेफरन्स. त्या पद्धतीने तुमचं या तिन्हीपैकी कोणतं एक सेंटर येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर आपल्या 10वीच्या मार्कशीटवर यानुसार आपल्याला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेल फिमेल वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जो भावंड असेल तर येस करा, नसेल तर नो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल मॅरिटल स्टेटस. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा, डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स. त्या पद्धतीने सर्व गोष्टी सिलेक्ट करा. या ठिकाणी आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला आपला स्वतःच्या घराचा पत्ता टाकून घ्यायचा आहे. सेम पत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचा आणि त्याच्यानंतर तुमच्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. गावचा पिनकोड टाकून घ्या. त्याच्यानंतर तो जो तुम्ही ॲड्रेस टाकणार आहे तोच ॲड्रेस जर तुमचा परमनंट किंवा करस्पॉन्डंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी टाकलेला ॲड्रेस ऑटोमॅटिक या ठिकाणी पण येईल. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्टनुसार या ठिकाणी 900 रुपये फी दाखवेल. ओपनवाल्याने 1000 रुपये दाखवेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हॅलिड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तसंच या ठिकाणी लक्ष द्या तुम्हाला इथं प्रश्न पडेल 10वीच्या सर्टिफिकेटवर नाव कसं आहे आणि त्या पद्धतीने नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी एकाच कॉलममध्ये पूर्ण नाव नाही टाकायचं. या ठिकाणी आपलं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती टाकून झाल्यानंतर व्हॅलिड युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली माहिती टाकायची आहे. आपले एज्युकेशन डिटेल्स यामध्ये या ठिकाणी माहिती आपल्याला SSCची माहिती विचारली. या ठिकाणी SSCची माहिती यामध्ये आपल्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. जर तुमची SSC महाराष्ट्रामधून झाली असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाका. कोणाची CBSE बोर्ड असेल तर त्यांनी तुमच्या बोर्डाचं नाव टाका. त्याच्यानंतर तुमचं 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवर तुमचं पास झालेली तारीख असेल ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. 10वीला किती पर्सेंटेज पडले तर ते पर्सेंटेज या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला 10वीला 60% जास्त मार्क्स पडले असेल तर रँक फर्स्ट करा किंवा 60पेक्षा कमी आणि 45पेक्षा जास्त पडले असेल तर सेकंड क्लास करा आणि 45पेक्षा कमी जर पडले असेल तर पास क्लास करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे 10वीची डिटेल्स टाका. त्याच पद्धतीने तुमची 12वी झाली असेल तर 12वी टाका. ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर खाली विचारेल तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स वगैरे काय आहे का. जर वर्क एक्सपिरियन्स असेल तर येस करा. या ठिकाणी कंपनीचं नाव टाका, कुठल्या पदावर काम केलं आहे, कधीपासून काम केले, कधीपर्यंत काम केले, कामाचं स्वरूप काय होतं, काम जर सोडलं असेल तर का सोडण्याचं कारण काय, या पद्धतीने या गोष्टी सर्व टाकून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडून वर्क एक्सपिरियन्स नसेल तर डायरेक्ट नो म्हणायचं आहे, काय हरकत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारायला आपल्याला तुम्हाला लँग्वेज कोणकोणते येतात. या ठिकाणी मराठी असतेच, प्रत्येकाला मराठी येते. या ठिकाणी हिंदी टाईल करा. याच्यानंतर या ठिकाणी खाली लास्टच्या इंग्लिश डायल करा. या तिन्ही लँग्वेज डायल करून प्रत्येक ठिकाणी टिक बरोबर टिक या ठिकाणी करून घ्यायची आहे. तिन्ही लँग्वेज आम्हाला बोलता लिहिता वाचता येतात. या पद्धतीने सर्व माहिती टाकून घ्यायची आहे.
या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकले आहेत. त्याच्यानंतर व्हॅलिडीवर डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे, ओके म्हणायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरला तो या ठिकाणी सर्व माहिती दिसेल आपल्याला. या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती बरोबर आहे का नाही व्यवस्थित एकदा चेक करून घ्या. जर सर्व माहिती जर बरोबर असेल तर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घ्यायचा. जर या ठिकाणी एखादी तुमची मिस्टेक वगैरे असेल, स्पेलिंग मिस्टेक, तर या ठिकाणी खाली बॅकचं बटन दाबून ज्या ठिकाणी आपली दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी जाऊन ती दुरुस्ती करून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा या पेजवर येऊन कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला सर्व फॉर्म बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. कास्टनुसार आपलं पेमेंट 900 येतं, तर या ठिकाणी 900 पेमेंट येतं. वर दिलेलं खाली समोर दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन दिसतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI. तुमच्याकडे जे सोय असेल त्या पद्धतीने या ठिकाणी पेमेंट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून या ठिकाणी पेमेंट करू शकता. या पद्धतीने जर पेमेंट केलं UPIच्या पद्धतीने की या ठिकाणी QR कोड स्कॅन करून घ्या. QR कोड स्कॅन करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या UPIमधून ते पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाले या ठिकाणी रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही आहे. ॲटोमॅटिक या ठिकाणी जर तुमचं पेमेंट झालं तर ऑटोमॅटिक या ठिकाणी प्रिंटच्या ऑप्शनवरती तुम्हाला नेईल आणि तुमचे प्रिंटआउटचं बटन ओपन होईल. तिथं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला त्याची 100% खात्रीशीर सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील. या पद्धतीने हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 10वी पास मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रत्येकाला या गोष्टीचा प्राधान्य भेटले पाहिजे आणि त्याला त्याची माहिती भेटून त्याला त्याचं फळ भेटलं पाहिजे. त्या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर फॉर्मची भरायची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.